नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा रोड शो। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं शक्ती प्रदर्शन। पुण्यात उद्या पंतप्रधान मोदींची जाहीर सभा। मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पुण्यात वाहतुकीत बदल। निवडणुकीचं काम नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश। मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांचाही हातभार लागणार। व्हिडिओ निर्मिती आणि पत्रलेखनाच्या माध्यमातून घालणार मतदारांना साद। सायबर गुन्हेगारांचे धाबे दणाणले। फेक कॉलद्वारे लोकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्यांना केंद्र सरकारकडून चाप। सिडकोच्या घरांसाठीच्या नोंदणीला मुदतवाढ। स्वप्नपूर्तीसाठी मिळाली आणखी एक संधी। आतापर्यंत 81,000 ग्राहकांची नोंद। माथेरानच्या राणीचा विस्टाडोम विनाच प्रवास। डबा जोडला नसल्यामुळे पर्यटकांच्या आनंदावर विरजण। परराज्यातून होणारी लसणाची आवक घटली। लसणाच्या दरात वाढ। घाऊक बाजारात 10 किलो लसणाला 2,000 ते 3,700 रुपये दर। कोथिंबीर, मेथी या पालेभाज्यांच्या दरात घट। कांदापात, पुदिना, राजगिरा, चुका, चळवईचे दर स्थिर, तर घाऊक बाजारात कोथिंबीर आणि मेथीच्या जुडीमागे 3 ते 4 रुपयांची घट। राज्यामध्ये 7 बाजार समित्या मिळून 3,920 क्विंटल कांद्याची आवक। लाल कांद्याला कमीत कमी 3,000 तर लोकल कांद्याला 3 ते 4,000 रुपयांचा दर मिळाला। हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स। आनंद तुमचा, रंग आमचा। मुख्यमंत्री शिंदे आज नगरमध्ये श्रीरामपुरात जाहीर सभा घेणार। शिवसेना उमेदवार भाऊसाहेब कांबळेंच्या प्रचारार्थ सभा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भ दौऱ्यावर। नागपुरातील दक्षिण पश्चिम मतदारसंघात काढणार रोड शो। विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार ऍक्शन मोडवर। जळगावात 4 ठिकाणी जाहीर सभा घेणार। जळगाव आणि वाशिममध्ये धडाडणार उद्धव ठाकरेंची तोफ। 40 गावात विजय वाघमारेंच्या प्रचारार्थ सभा, तर वाशिममध्ये सिद्धार्थ देवळेंसाठी घेणार जाहीर सभा। लाडक्या बहिणींना दम दिल्यानं धनंजय महाडिक अडचणीत। वादग्रस्त वक्तव्याबद्दल निवडणूक आयोगाची नोटीस, तर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात महाडिकांवर गुन्हा दाखल। धारावीत काँग्रेस आणि शिवसेना कार्यकर्ते भिडले। वर्षा गायकवाडांच्या पतीला धक्काबुक्की केल्याचा आरोप। परिसरात तणावाचं वातावरण। कल्याणमध्ये 1 कोटींची रोकड जप्त। एटीएम व्हॅनमधील रकमेत तफावत आढळल्यानं कारवाई। नमस्कार, सुप्रभात। मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि सकाळचे 7 वाजतायत। या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत सकाळच्या 100 बातम्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नगर जिल्ह्यात असणार आहेत। शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे आणि विठ्ठलराव लंघे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री सभा घेणार आहेत। शरद पवार आज जळगाव जिल्ह्यात येणार असून या दरम्यान त्यांच्या 4 ठिकाणी जाहीर सभा होणार आहेत। जामनेर, एरंडोल, मुक्ताईनगर आणि धरणगाव या ठिकाणी त्यांची जाहीर सभा होणार आहे। उद्धव ठाकरे जळगाव आणि वाशिमचा दौरा करणार आहेत। जळगावातल्या 40 गावात विजय वाघमारेंच्या प्रचारार्थ ते सभा घेतील, तर वाशिम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सिद्धार्थ देवळे यांच्या प्रचारार्थ ठाकरेंची वाशिम बाजार समितीत जाहीर सभा होणार आहे। कोल्हापूर दक्षिणचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांना नोटीस बजावली। लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या महिलांबाबतीत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसनं तक्रार दाखल केली होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जालना दौऱ्यावरती आहेत। यावेळी जालन्यात मुख्यमंत्र्यांच्या सभांचं आयोजन करण्यात आलंय। हिकमत उधाण आणि
अर्जुन खोतकर यांच्या प्रचारासाठी शिंदे मैदानात उतरलेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघात नागपुरात आज रोड शो असणार आहे आणि यावेळी फडणवीस त्यांच्या मतदारसंघात जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार संजय पुराम यांच्या प्रचारार्थ गोंदियात जाहीर सभा घेणार आहेत. देवरी येथील क्रीडा संकुल मैदानावर आयोजित जाहीर सभेला ते संबोधित करतील. पंतप्रधानांच्या उद्या होणाऱ्या दौऱ्यानिमित्तानं पुणे शहरात वाहतूक बदल होणार आहेत. एसपी कॉलेज परिसरातले रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार आहेत. यानंतर एक मोठी बातमी बघूयात. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. भाजपच्या संकल्पपत्रात शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलंय. सोयाबीनसाठी 6,000 रुपये MSP देणार अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. तर मुंबईत भाजपच्या संकल्पपत्राचं प्रकाशन करताना अमित शहा बोलत होते. इतक्याच नव्हे तर सोयाबीनच्या प्रोसेसिंगसाठी सुद्धा खास यंत्रणा उभारली जाणार आहे. सोयाबीन प्रोसेसिंगसाठी समर्पित मूल्य शृंखला स्थापित करण्यासाठी राज्य सरकार युद्धपातळीवर काम करणार आहे. एकंदरीतच राज्यभरातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा आणि नफा मिळवून देण्यासाठी भाजपनं पावलं उचलली असल्याचं स्पष्ट होत आहे. की आय बढ़ाने के लिए ढेर सारे उपाय भी हम लेकर आए हैं, जिसमें उर्वरकों पर SGST में से छूट और जो SGST है वो सब्सिडी के रूप में वापस दिया जाएगा. सोयाबीन के लिए प्रति क्विंटल 6,000 का MSP हम सुनिश्चित करेंगे और सोयाबीन को प्रोसेसिंग के लिए समर्पित मूल्य श्रृंखला सोयाबीन उत्पादित करने वाले क्षेत्रों के अंदर स्थापित की जाएगी. परांडाच्या सभेमध्ये ओमराजे निंबाळकरांनी शरद पवारांच्या वयाबाबत भाष्य केलं. यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली. ओमराजे, मला तुमची गोष्ट अजिबात पटली नाही. या वयातही मी फिरतो असं तुम्ही म्हणालात. मी काय म्हातारा झालोय का? हे सरकार बदलल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही अशी मिश्किल टिप्पणी शरद पवारांनी केली. मशाल पेटली की सगळं गरम होईल असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. तर शहा मोदी राज्यात फिरतायत. अमित शहा तर मुन्नाभाईमधील सर्किट सारखे बोलत असल्याची खोचक टीका उद्धव ठाकरेंनी केली. उद्धव ठाकरे आणि त्यांची उबाठा ही मुस्लिम लीगची बी टीम झाल्याची टीका नितेश राणेंनी केली. दरम्यान नितेश राणेंची वाणी बिटाळ झाल्याचं प्रत्युत्तर विनायक राऊत यांनी दिलं. युती सरकारच्या काळातच महाराष्ट्राची अधोगती झाली अशी टीका जयंत पाटलांनी केली. तर दुसरीकडे शिंदे काहीच करू शकत नव्हते. त्यांनी हातानेच इशारा देऊन सांगितलं की मोदी आम्हाला भोपळा देतील अशी मिश्किल टिप्पणी जयंत पाटलांनी केली. नांदेड उत्तर मतदारसंघात महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत होतीये. शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उबाठाचे उमेदवार आमने सामने आहेत. आपण महाविकास आघाडीतच आहोत, पण जिथे मशाल आहे त्या मतदारसंघात मशाल पेटलीच पाहिजे असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. बीडमध्ये पंकजा मुंडेंनी प्रचारादरम्यान मनातील खतखत मतदारांसमोर बोलून दाखवली. मला खासदार व्हायचं होतं पण आमदार झाले असं म्हणत त्यांनी मनातली गोष्ट सर्वांसमोर व्यक्त केली. तर कधी वाटलं नव्हतं घड्याळाचा प्रचार करावा लागेल असं सांगायला त्या विसरल्या नाहीत. महाराष्ट्रात प्रचंड खालच्या पातळीचं राजकारण सुरू आहे अशी टीका संभाजीराजे छत्रपतींनी केली. तर हेच गलिच्छ राजकारण बदलण्यासाठी स्वराज्य पक्षाची निर्मिती झाल्याचं संभाजीराजे म्हणाले. महाराष्ट्रात संविधान बचाव असं म्हणावं लागणं हे चुकीचं आहे. संविधानावर एवढा मोठा घात होईल असं कधी वाटलं नव्हतं असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात. तर चिन्ह आणि पक्ष गोठवेपर्यंत ही लढाई संपणार नाही असंही सुळे म्हणाल्या. महाविकास आघाडीनं आमचा जाहीरनामा कॉपी पेस्ट केला अशी टीका मुनगंटीवारांनी केली. तसंच बटेंगे तो कटेंगे हे महाराणा प्रताप छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटलंय असं म्हणत मुनगंटीवारांनी विरोधकांना डिवचलं. महाविकास आघाडीनं प्रसिद्ध केलेला जाहीरनामा हा जाहीरनामा असल्याची जळजळीत टीका भाजपचे प्रवक्ते आणि विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी केलाय. महाविकास आघाडीचा जाहीरनामा फसवा असल्याची टीका गोरखेंनी केली. पिंपरीत अजित पवारांचे उमेदवार अण्णा बनसोडेंनी काय काम केलं अशा आशयाचे बॅनर लागले होते. दरम्यान या सवालांना अजित पवारांनीच उत्तर देत बनसोडेंच्या विकास कामांचा पाढा वाचला. काँग्रेसनं 60 वर्षात जे काम केलं नाही ते मोदी सरकारनं 10 वर्षात केल्याचं नितीन गडकरी म्हणाले. उमरखेड इथे झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. एक मोठी बातमी सांगोल्यामध्ये उद्धव ठाकरेंची सभा पार पडली.
यावेळी ठाकरेंनी शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका केली. गुवाहाटीच्या उठावावेळी शहाजीबापू पाटलांचा काय डोंगर काय झाडी हा डायलॉग भलताच फेमस झाला होता आणि त्यावरती ठाकरेंनी टीका करत 23 तारखेला गुवाहाटीचे तिकीट बुक करून पाटलांना तिथे पाठवा असं म्हणत त्यांनी शहाजीबापूंवर टीका केली. जरा रेल्वेमध्ये कोणाची ओळख आहे का हो? नाही, एक तिकीट पाहिजे पाहिजे आहे कोणाची ओळख? 23 तारखेचं एकच तिकीट पाहिजे आणि ते सुद्धा गुवाहाटीचं. मग परत जाऊ दे त्यांना. काय झाडी काय डोंगर, बसा तिकडे झाडं मोजत बसा.